जीवन स्मर जय जय राम. कसं आहे बघा, व्यापाऱ्यांचा संप, वाहतूकदारांचा संप, आणखी कोणाचा संप, निसर्गाचे संप आहे, पाऊस पडत नाही. बघा तुम्ही कशी परिस्थिती आहे. हा सगळा दृश्याचा नियम आहे. मी 50 वर्ष या उत्सवामध्ये आहे. उत्सवाचा संप नाही. आपल्याला वाटेल मी काहीतरी विनोद करतोय असं नाही. आपला देह सुद्धा संपावरती जातो. आपली इंद्रिय ऐकत नाहीत, त्यांचं जे काम आहे ते कामं करीत नाहीत. असं असताना सुद्धा हा उत्सव कसा चालतो हाच म्हणत नाही मी. सत्पुरुषाच्या पुण्यतिथीचा उत्सव असतो, हा कसा चालतो त्याचं कारण असं आहे, तो दृश्याच्या पलीकडे असतो. त्याला दृश्याचे नियम लागू नाही. दृश्य हे केव्हाही अशाश्वतच आहे, जाणार आहे, झिजणार आहे, नाहीसं होणार आहे. परमात्मा नाही. आणि असं जो कोणचं असेल ते भगवंताचं नाम आहे. त्याला घट नाही, त्याला संप नाही, त्याला अपेक्षा नाही कसली, परिस्थितीची नाही कसली नाही. किंबहुना आपण ध्यानात ठेवा की माणसं सगळी जरी गेली तरी नाम टिकेल, आणि माणसं आली की पुन्हा ते नाम घेऊ लागतील. असं जे आहे त्याचं नाव उत्सव. मग आपण इतकं करतो याचा परिणाम काय व्हायला पाहिजे. असं आहे, मनुष्याचे कर्म करतो ना ते काहीतरी हेतूनच करतो. ती जी नैष्कर्म्य अवस्था म्हणून सांगितली त्याला सिद्धी म्हटलंय गीतेमध्ये. नैष्कर्म्य सिद्धीम परमाम, मोठी सिद्धी आहे. ती सिद्धी म्हणजे अशी की कर्म घडत आहे पण त्या कर्माच्या फलाची जाणीवच नाही. हे फारच थोर पुरुषांचं काम आहे, ज्ञानी पुरुषाचं काम आहे, तुमचं आमचं नाही. तेव्हा आपण याचे करतो याचं ध्येय काय आहे. याचं ध्येय असं आहे, ज्यांच्या नावाने आपण करतो ते आपले आदर्श आहेत. त्या आदर्शासारखं आपल्याला व्हायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का की इथं उदाहरण घ्यायचं, विनोदच थोडा दिसतो त्यामध्ये. यांचे कल्याण शिष्य ब्रह्मानंद महाराज, त्यांनी काय म्हटलं महाराजांची स्तुती करताना, माझे सद्गुरु राव मारुती अवतार, येथे हो संदेह धरू नका. या कल्याण शिष्याची वारंवार खात्री अशी होती की महाराज हे मारुतीचे अवतार आहेत. आणि महाराज स्वतःच म्हणाले, आता मारुती अवतार हे म्हणतात, यांनी लग्नच केलं नाही आणि मी एक नाही दोन केली म्हणाले. अरे हा मारुती अवतार कसला. मग त्यांचा जो आदर्श आहे तो कशामध्ये आहे, त्यांच्या मनाची जी अवस्था होती ती अवस्था आपल्याला आली पाहिजे. ज्या मनाच्या अवस्थेमध्ये जन्मापासून मरेपर्यंत राहिले, किंबहुना मी असं म्हणेन एक आयुष्याचं जाऊ द्या, पण अंतकाळ आला असताना ज्या पुरुषांनी जसं तुम्ही आम्ही सहज रोज झोपेला जावं असं सांगून मी आता निसतो म्हणून देह ठेवला, इतकी आपली तयारी होणं हा आदर्श आहे. काही झालं तरी माझं समाधान भंगता कामाचं नाही. आणि तुम्ही बघा जगामध्ये कोट्यावधी रुपये मिळवणारे लोक आहेत, किती कीर्तिमान लोक आहेत, विद्वान तर पाहिलीचे 50 आहेत, ग्रंथकार आहेत, व्याख्याते आहेत, निरूपणकार आहेत. समाधान कोणाजवळ आहे. कारण समाधानाचं शास्त्र अदृश्याचं शास्त्र आहे. मग आपण हे जे करतो कर्म याचा हेतू आहे, तो समाधान हा हेतू आहे. आणि ते ज्याने मिळवलं आहे त्याच्या नावाने आपण करतोय. मग जर कर्म करीत असताना त्या ध्येयाकडे आपण सरकलो नाही तर कर्माचा अर्थ काय राहिला मला सांगा. काहीच अर्थ राहिला नाही. मग आपलं समाधान वाढत गेलं पाहिजे. समाधानाची गंमत अशी आहे, त्याला 2 अंग आहेत. आपण वेदांताची भाषा वापरायची झाली तर ते ज्ञानस्वरूप आहे. आणि आज आपल्याजवळ असमाधानी म्हणजे आपण अज्ञानी आहोत. तर अज्ञान कमी होत जाणं म्हणजे आपली प्रगती आहे. अज्ञान कमी होत जाणं म्हणजे काय, ज्या दृश्याच्या वस्तूंनी माझं समाधान बिघडतं ते कमी कमी होत गेलं पाहिजे. पैशाचं नुकसान झालं ना, जाऊ दे शिंच. माझी प्रकृती बिघडली ना, जाऊ दे शिंच. माझ्या प्रेमाची माणसं गेली ना, जाऊ दे. माझी दुष्कीर्ती झाली ना, जाऊ दे. माझी मुलं बाळ माझ्या मनासारखी नाही वागली, जाऊ दे. म्हणजे हे सगळं असून सुद्धा आपल्या समाधानाला जर धक्का लागला नाही तर समजा उत्सव सार्थक झाला. माझे शब्द आपण लक्षात ठेवा, हे काही व्याख्यान नव्हे. अरे हे कमावलं पाहिजे.
नाही तर काय मला सांगा, 100 वर्ष झाली. अहो म्हणले 1 सेंचुरी झाली, 100 वर्ष चाललंय. अरे उपयोग काय आहे? आता हे राजकीय संस्थांचं नाही का 100 वर्ष होतात. अरे पुढे काय मिळवलं काय त्यामध्ये? तसं होता कामाचं नाही. आपण जे करतो त्याचं फळ पदरात पडलं पाहिजे. आणि ते फळ असेल तर त्यांनी जे समाधान भोगलं ते समाधान अंशतः तरी मला आलं पाहिजे. बरं का? हा त्याचा हेतू आहे. आता ते कसे आहेत ते आदर्श म्हणून मी सांगितलं आपल्याला. अर्थात गुरु म्हटलं म्हणजे माणूस आलाच. बरं का? खरं आहे गुरुत्व हे माणसाच्या पलीकडे आहे. म्हणून गुरुपद एकच आहे. गुरुपदाला भेद नाही. गुरु कोणाचं कोणचंही का असे ना, त्याचं ज्ञान जे आहे त्याचं समाधान जे आहे ते एकच आहे. त्याच्यामध्ये भेद नाही. हे जसं तसं गुरु म्हटला की ज्या देहात ते समाधान राहतं, ज्या देहात ते ज्ञान राहतं, ते ज्ञान, ते समाधान आणि तो देह, अशी 2 गोष्टी आल्या. मग आपली आज अवस्था कशी आहे, मला त्या समाधानापर्यंत जाता येत नाही. मग त्या देहाच्या द्वारे त्या समाधानापर्यंत मला जायचंय. म्हणून त्या देहाची उपासना करायची. सगुणाच्या उपासनेचं मला सांगा, अरे जाऊन त्यांना आज 80 वर्ष होऊन गेली, त्यांना तुम्ही हार घातलेत काय, अत्तर लावली काय, आणि त्यांची स्तुती मोठी केली काय, त्यांना काय आहे त्याचं? आणि आम्ही देहाचीच करणार ना. पण आज आमची पायरी अशी आहे की त्या देहाचं केल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. बरं का? मग हे जे गुरुचं 2 अंग आहेत, गुरुची ती 2 अंग कोणची आहेत ती पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्व शिष्यांचे मुकुटमणी होते. साधूचे असतीलच हो, पण असं म्हणाले 18व्या अध्यायामध्ये की म्हणाले एखाद्या अतिशय प्रेमळ माणसाला एकुलतं एक मूल असावं, म्हणजे त्याचं सर्व प्रेम जसं त्या मुलावरती येतं तसं ह्या निवृत्तीनाथाला एकुलता एक मी शिष्य आहे म्हणून त्याचं सर्व प्रेम माझ्यावरती आहे. असा हा शिष्योत्तम आहे. त्याने आपल्या गुरुचं वर्णन केलेलं आहे. आरंभी एक 5 संस्कृत श्लोक घातलेले आहेत. त्यापैकी पहिले 2 जे आहेत ते 2 त्यांचं वर्णन आहे, देहाचं आणि त्यांच्या ज्ञानाचं. पहिलं वर्णन त्यांच्या ज्ञानाचं आहे, त्यांचं स्वरूप काय. यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजमेकलम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. काय खुबी आहे बरं सांगण्याची. त्या दैवताचा मी आश्रय करतो. आश्रय करण्याचा अर्थ असा सर्वस्वी अवलंबून राहणे. संस्कृत शब्दाचा अर्थ असा आहे या की मी माझं सगळं तुला दिलं, तुझ्याशिवाय मला मालक नाही. ही पहिली गोष्ट आपण शिकायची. नाही तर गुरुपौर्णिमेचं उत्सव करून काय करायचं की नाही, माझं सर्वस्व काय तू आहेस. एक चीज आहे नट रागातली, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की तो प्रियकर जो असतो तो चाललाय. बरं का? तर ती काय म्हणते, हमारो विसरो कहा चले. अरे मला तू कुठे सोडून जातोयस. त्याच्या आधी ती म्हणते भरी नगरिया तुम बिन सुनी. ही जी सगळी नगरी आहे, ज्या नगरीत मी राहते ही भरलेली आहे, पण तुझ्या विना शून्य आहे. तसं माझ्या जीवनामध्ये तू नाहीस ना तर जीवन शून्य आहे असं वाटलं पाहिजे. याचं नाव आश्रय घेणं. तुझ्याशिवाय मला कोण आहे, सगळं बाकीचं आहे, पण तू नाहीस ना तर कोणी नाही. म्हणून दैवतम आश्रय. दैवत म्हणजे दिव्य. माझ्या जीवनात जे अति पवित्र आहे, उत्कट आहे, भव्य आहे, तू आहेस. तेव्हा तुझ्याशिवाय माझ्या जीवनात दुसरा कोणी. बरं तुला काय म्हणतात ते म्हणले ख्यातम, जे जगामध्ये प्रसिद्धी काय आहे, श्रीमन निवृत्तीनाथ इति. या दैवताला जगामध्ये निवृत्तीनाथ असं म्हणतात. माझा गुरु कोण असेल तो, त्याचं नाव. तेव्हा त्याला मी आश्रय म्हणजे श्रवण जातो. कसा आहे तो, अक्षर आहे. क्षर म्हणजे झिरपणे. मडकी असतात ना, मडकी कशी झिरपतात तसं झिरपणे म्हणजे क्षर. गीतेमध्ये क्षर आणि अक्षर अशी सृष्टी वर्णन केलेली आहे. एक दृश्य आहे, सगळं क्षर आहे. हा अक्षर आहे. अक्षर म्हणजे युगन युग जाऊ द्या, कालाचा परिणाम त्यावरती नाही. तो आहे तसा आहे म्हणून तो अक्षर आहे. अनाख्येय वर्णन करावं म्हणलं तर शक्य नाही. अहो साधी गोष्ट आहे. समजा, पण महाराजांची गोष्ट सांगतो आपल्याला, वर्णन कसं करता येत नाही. खरं जे आहे ते, एक इन्स्पेक्टर होता. तो म्हणले एका शाळेत गेला, पहिलीच्या वर्गामध्ये गेला आणि मास्तरांना विचारलं की काय शिकवलंय. ते म्हणले वा आईची कविता शिकवली आहे त्यानं. बरं का?
तेव्हा त्याने एका पोराला विचारलं, काय रे म्हणले तुझी आई कशी आहे? तो म्हणाला की आई चांगली आहे, खायला पिळायला तर मारते फार म्हणाला. तो म्हणाला. दुसऱ्याला विचारलं, तो म्हणला आई फार कडक आहे, अभ्यासाशिवाय मला चैन पडू देत नाही म्हणून दुसरा म्हणाला. तिसरा म्हणाला, अहो आई आमच्याकडे लक्षच देत नाही, जे इकडे तिकडे जाते, आम्ही घरात एकटेच असतो. चौथ्या पोराला जेव्हा विचारलं तेव्हा आई कशी आहे म्हणलं म्हणून तो रडायलाच लागला. त्याला सांगताच येईना. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणाला, खरी आई काय ती याला कळली, बाकीच्याला नाही कळली. याला अनाख्येय, ज्याचं वर्णन करता येत नाही ते. किंबहुना महाराजांचा विषय निघाल्यानंतर शब्द फुटका कामाचा नाही, काय वर्णन करावं. मला एक प्रसंग आठवतो. नरसोपंत केळकर गेल्यानंतर एक 2-4 महिन्यांनी त्यांचे एक अतिशय निकट स्नेही त्यांच्या घरी आले. तेव्हा त्यांची बायको होती मागे, ती आजारी होती जरा. तेव्हा बोलता बोलता म्हणाले, तात्यासाहेबांच्या बद्दल काही सांगा. ती बाई रडायलाच लागली, काही बोलता येईना तिला. हे 2 मिनिटं दोघे शांत बसले आणि नंतर काय म्हणाली, काहीतरी मोठं होतं एवढं मी सांगते, जास्त नाही सांगतायत. हा नवरा कळला बरोबर. बरं, माझ्या म्हणण्याच हेतू काय, अनाख्येय म्हणजे हे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे काय कसं सांगू तुम्हाला माझा गुरु कसं होतं. बरं, हे प्रेमाचंच लक्षण आहे. म्हणून यद अक्षरम अनाख्येयम. बरं, कसा पुन्हा आनंदम. दादासाहेब म्हणायचे, महाराज जिथे आहे तिथे आनंदच. आणि हे जर नसेल तर महाराज, आपण महाराजांना घरात मानित नाही. ज्याच्या जवळ ते आहेत तिथे दुःखाचा स्पर्शच असता कामाचा नाही. हा अनुभव आहे की मग ते आहेत ना म्हणजे दुःखाचा प्रसंगच नाही. जीवनात दुःख नाहीच नाही, कारण ते आहेत. ते असले की सगळंच आहे मग. बरं, आनंद सागरानं एकदा प्रश्न विचारला की अहो म्हणाले, तुमचे गुरु एवढे मोठे, तुम्ही एवढे ज्ञानी, आणि तुमची गरिबी का? बरं का, ऐकलं ना, तुम्ही गरिबी का? गरिबी म्हणजे अक्षरशः भिक्षा मागून खात असत. ते आई होती त्यांची, कुटुंब होतं, रामदासी होते, कोरडी भिक्षा मागून आणि ते खायचे. त्यांनी काय उत्तर दिलं की अरे महाराज जवळ असताना त्या गरिबीचं स्मरण राहील का? काय श्रीमंती आहे म्हणाले. काय बघा, हे खरे शिष्य. म्हणून आनंदम अजम. अजम म्हणजे ज्याला जन्मच नाही. हे सगळे वेदांताची परमात्माची लक्षणं आहेत. अजम ज्याला जन्म नाही, आणि एकनम जगात एकटा एकच, त्याच्यासारखा दुसरा नाही कोणी. हा असा. बरं का, अशाला जगामध्ये श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यात. असं जगात निवृत्तीनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. ही झाली ज्ञानाची बाजू. आता त्यांचं स्वरूप काय आहे, म्हणजे ते सगुणात कसे येतात. बरं का, तर म्हणले ही कशी आहे, तर म्हणले साक्षात विद्या ही शंकरी. बरं का, शंकर हा जो आहे ना देव, हा देव सगळ्या ब्रह्मज्ञानाचं मूळ आहे असं समजतात. गुरुनाम गुरु असा आहे. बरं, जगामध्ये जे ज्ञान प्रसार झालेला आहे ते शंकर पार्वतीच्या संवादामध्ये झालंय. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जो नाथपंथ आहे त्याच्यामध्ये मूळ असेल तर शंकरच आहे. बरं का, तिथून तो मच्छिंद्रनाथ आणि मग गोरखनाथ वगैरे वगैरे पुढे आले. तेव्हा ही जी विद्या आहे शांकरी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. दुसरा अर्थ त्याचा असा आहे शम. शम म्हणजे मंगल, आणि मंगल करणारा तो शंकर. जसा परमात्मा आपला गणपती मंगलमूर्ती आहे ना, तो मंगलमूर्ती का आहे तर शंकराच्या पोटी आला तो शंकर आहे म्हणून हा मंगलमूर्ती आहे. मुद्दा सांगण्याचा असा की ही जी साक्षात विद्या ही शांकरी ब्रह्मविद्या, ही विद्या अशी आहे. याचं काय झालं, ते भिडे शास्त्री होते, लोकमान्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार करायचे, ते आंधळे होते. आणि त्या माणसामध्ये गुण वक्तृत्व जबरदस्त. आणि विद्या म्हणजे काय विचारू नका, शास्त्र तोंडावर आंधळ्या माणसाला. बरं का, तेव्हा एका चांगल्या विद्वानानं, वकील होते, त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते सांगितलं आहे आमचे तुम्हाला नमस्कार करतायत. त्यात म्हणजे अहो म्हणजे तुम्ही एवढे मोठे मला काय नमस्कार करता. नाही शास्त्री बा, तुम्हाला नाही आहे नमस्कार, तुमच्या आमच्या विद्येला नमस्कार आहे. बरं का, हे जसं तसं निवृत्तीनाथांना जो देह आहे त्या देहाचं महत्व काय आहे, साक्षात विद्या ही शांकरी. जी विद्या साकार झालेली आहे प्रत्यक्ष ती विद्या आहे. बरं का, असं म्हणाले. मग ही शांकरी विद्या जी आहे, या विद्या आम्हाला कशी येते ते म्हणाले जयत्याज्ञा नमस्तस्यै. ते जे बोलतात, ते जे करायला सांगतात, त्यांची जी आज्ञा आहे
ती आज्ञा आहे, त्याचे व्यक्त स्वरूप आहे. म्हणून गुरु आज्ञा पालन करणं हा परमार्थाचा प्राण आहे. शॉर्टकट आहे. महाराज म्हणाले वेळ आमच्या याने जाण्यापेक्षा जग दिशी म्हणाले जातो, पण सगळ्यात कठीण असेल तर तो आहे ऐकणं. आणि अलीकडचं तर विद्या ही अशी आहे, वातावरण ऐकायला येतच नाही माणसाला, लगेच विकल्प मनामध्ये येतो. भाऊसाहेब म्हणायचे ते सांगतात त्याचा अर्थ काढू नका, सगळे अर्थ असेल तो घ्या असं म्हणायचे. मग ते असं म्हणले असतील का, त्यांचा हेतू हा असेल का, ते असेल का. आज्ञा शब्दाचा संस्कृत अर्थ फार छान आहे. ज्ञाटनो, ज्ञा म्हणजे जाणणे, आ म्हणजे सर्व बाजूने. तर सर्व बाजूने जे जाणलंय म्हणजे जो सर्वज्ञ आहे त्याचं नाव आज्ञा. आज्ञा कोणाची? ज्यांना सर्वज्ञ आहे त्याची आज्ञा, बरं का. त्याच्या आज्ञेचा जय जयकार असो. काय ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना आहे बघा, की मी धन्य का, माझं जीवन यशस्वी झालं का, तर त्याची आज्ञा पाळली. आणि आज्ञा दोन प्रकारची असू शकते. एक देहाची आज्ञा, उठ बैस कर जा ये ते. नाही तर मनाची आज्ञा. देहाची आज्ञा एखादा शक्य होणार नाही, पण मनाची आज्ञा, बरं का. ते म्हणाले काही करू नका, मी सांगतो म्हणून नाम घ्या, बाकीचं माझ्यावरती सोडा. इतकं आश्वासन ज्या पुरुषांनी दिलेलं आहे त्याला आणखी आज्ञा आज्ञा काय म्हणतात, बरं. आणि एवढंच सांगतो आपल्याला की काळ तर बिघडलाच आहे, पण त्यांच्या काळी सुद्धा 80-100 वर्षापूर्वी आज्ञा पालन फारच थोडे लोक करायचे. मग महाराज ते असं असेल ना, त्यांची खूबी काय असे, विचारल्याबरोबर पहिल्यांदा जे सांगायचे ते खरं, ती आज्ञा. मग तुम्ही त्याच्यावर काढा, हा मग तसंच करावं, बरं का. आणि लोक विचारायची खूबी अशी, महाराज मी पुण्याचं तिकीट काढले, मग जाऊ ना, बरं का. त्यांच्या मनात जर जावं असं नसेल तर म्हणायचे जायलाच पाहिजे का, परत करता येणार नाही का, नाही पण ते असंच आहे, नाही मग तसंच करावं, बरं का. असं फार कठीण आहे हो. आणि तुम्हाला सांगतो, त्यांच्या महाराजांनी सांगितलेलं एका मुलीला सासरी जरा त्रास होता, तर म्हणाले आज्ञा पालन कर. अशा मुलीला तपश्चर्या करायला जंगलात जायला नको. परमार्थ पाहिजे असेल तर व्यवहाराचं जाऊ द्या, पण ते म्हणतील तेच ऐकायचं. तर म्हणाले अशी तयारी होईल की सत्पुरुष पाहायला येतील, कारण देहबुद्धी घटल्याशिवाय आज्ञा पालन होणार नाही. हा, आणि आज्ञा पालनाचं सुख मी भोगून तुम्हाला सांगतोय. जगात व्यवहार नाही साधणार, लोकही काही मोठी चांगले म्हणतील असं नाही. असं समाधान असतं, त्यांचा शब्द आपण नाही मोडणार. काय समाधान असतं बघा. अहो साधं तुम्ही एखाद्या साहेबाचं ऐकलं तर तो किती खुश होतो तुमच्यावर. अरे परमात्मा स्वरूप आपला गुरु, त्याचे शब्द जर आपण पाळले काय धन्य वाटेल, नाही जीवन सार्थक झालं असं वाटेल. म्हणून जय ती आज्ञा नमस्तस्य, त्या आज्ञेला मी नमस्कार करतो. आणि शेवटी सांगितलं बरं का, दयार्द्रायै निरंतरम. यात खरी ज्ञानेश्वर महाराजांची कमाल आहे. अहो असं आहे, गुरु म्हटला म्हणजे एखादा कडक आज्ञा करील, नाही का, आपल्याला आवडणार नाही अशी करील, पण नाही म्हणाले. हा सगळ्या देहबुद्धीच्या पलीकडे असणारा, अदृश्यामध्ये रमणारा, ब्रह्माशी एकरूप झालेला हा ज्ञानस्वरूप गुरु जो आहे, हा दयेनं भरलेला आहे. आर्द्र म्हणजे ओला, आर्द्र म्हणजे ओला, भिजलेला. तर हा ज्याची आज्ञा आपण पालन करायची तो अतिशय दयानं भरलेला आहे. कसा निरंतरम, आता आहे मग आहे असं नाही. त्या शिष्याला हाताशी धरल्या बरोबर त्याच्या दयेचा जो वर्षाव सुरू झाला तो शेवटपर्यंत राहिला, त्याला पोचवतो आपल्यासारखा करीपर्यंत ती दया आहे. त्या दयेला सीमाच नाही म्हणून सांगतो आपल्याला की ब्रह्मानंद महाराजांना एकदा विचारलं की महाराजांचा एकच गुण असा सांगा, बस एकदम म्हणले दया सिंधू. आणि तुम्ही आम्ही जर त्या दयेला पात्र नसू आणि तरी आपण तिथे आहोत, ही दया सिंधूपणाचं लक्षण आहे. जर त्यांनी मर्यादा घातली की अमुक अमुक असेल तर ये, तर आपल्याला प्रवेश नाही. बरं लक्षात ठेवा, इतकी ती दया आहे. त्याचं कारण सांगतो आपल्याला की तो जो पुरुष आहे तो पुरुष सर्वांचा अंतर्यामी आहे. तो अंतर्यामी असल्यामुळे माझा जीव, तो शिव आहे ना, तो माझा जीव हा दुःख भोगतो आहे, त्याला सहन होत नाही. अरे मी आनंद स्वरूप असताना हा दुःख भोगतो आहे, याला काय करू. म्हणून तो कसाही जरी वागला, कितीही पापी असला, कसाही जरी उच्छृंखल असला, तरी त्याची दया कमी होत नाही. किंबहुना त्याची दया इतकी विलक्षण आहे. आपल्याला सांगतो की आम्ही गदगला गेलो होतो, तिथे एक कानडी मनुष्य अतिशय जप करायचा. पुढे त्यांनी तो सोडला आणि मग परस्त्रीच्या नादी लागला, पैसे लोकांचे बुडवले.
पुन्हा त्याला पश्चाताप झाला आणि तो गदगला आला, बाहेर बसला, फाटकाच्या बाहेर बसला आणि निरोप पाठवला की मला आपलं दर्शन घ्यायचं, मी येऊ का? तेव्हा यांचा निरोप गेला. अहो मीच निरोप दिला, या म्हणाले, त्याला पहिल्यांदा बोलवा. म्हणून गे तो आला. आला तर रडायला लागला. माझं म्हणणं ऐक म्हणाले, माझं म्हणणं ऐक, मला सगळं समजलंय म्हणले. म्हणजे तू आतापर्यंत कसा वागलास मला सगळं समजलंय, पण तुला मी एक वचन देतो, सगळ्या जगाने तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही, बस म्हणाले. आणि पुढे तो इतका, लोक त्याला सत्पुरुष मानू लागले, इतका तो तयार झाला. या दयेला काही सीमा आहे? अरे आई बाप नाही तुम्हाला एवढी दया करणार, असं काय करता? इतकी संताची दया आहे. म्हणून दयाद्राय निरंतरम. खरं ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखलं बघा त्यांना, तसं ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांना ओळखलं, तसं त्यांनी ओळखलं बघा.